मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा नव्यानं सुनावणी सुरू होणार आहे। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीनं नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना याबद्दल विनंती केली गेली आहे। नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचेही हायकोर्टाला साकडं घालण्यात आलंय। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्यानं सुनावणी घेण्यास तयार झालेलं आहे। याचिकाकर्त्यांनी याबाबत रजिस्ट्रारकडे नव्यानं अर्ज करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, नव्यानं सुनावणी सुरू होणार असल्याचं समजतंय, परंतु या सगळ्याबाबत कोर्टानं निर्देश देताना काय नेमकं म्हटलंय? दीपक, या संदर्भात ही सुनावणी जरी नव्यानं आता सुरू होणार असली तरी हा आरक्षणाचा मुद्दा आता कुठेतरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण की यापूर्वी या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठ यावर सुनावणी घेत होतं, ती सुनावणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होती। म्हणजे जर आपण विचार केला तर जवळपास 60 ते 70% सुनावणी पूर्ण झाली होती। याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद झाला होता, सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांना संधी देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ट होणार होतं। परंतु या दरम्यानच हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे विद्यमान न्यायमूर्ती होते त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे आता ही सुनावणी पुन्हा नव्या पूर्णपीठापुढे पुन्हा नव्यानं पहिल्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे हा कालावधी कुठेतरी ग्राह्य धरला जाईल, कारण की आधीच्या पूर्णपीठापुढे जी सुनावणी झाली ती या नवीन पूर्णपीठापुढे पुन्हा सर्व दोन्ही बाजूच्या याचिकाकर्त्यांना त्यांच्या वकिलांना नव्यानं सुरुवात करावी लागेल। त्यामुळे आणखीन काही महिने ही सुनावणी सुरू राहील, त्यानंतर त्यावर निकाल कधी येईल ते पाहावं लागेल। परंतु या दरम्यान आता जे पूर्णपीठ नव्यानं स्थापन होईल त्यावर लवकरात लवकर ही सुनावणी सुरू होईल आणि लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।